हरिओम, मी भक्तिवीरा हेमंत सिंह आहेर, कल्याणपूर्व उपासना केंद्र। सन 2002 झाल्यापासून परमपूज्य बापूंनी मला आणि माझ्या परिवाराला आपल्या पंखांखाली घेतलं। त्याबद्दल मी बापूंची खूप अंबज्ञ आहे आणि खूप ऋणी आहे। बापूंकडे यायच्या आधी आणि नंतर माझ्यात काय बदल झाला हे मला सगळ्यात आधी सांगावंसं वाटेल। आधी काय व्हायचं की झोपेमध्ये असताना आणि सकाळी उठल्यानंतर माझ्या मनात खूप असे खराब विचार यायचे आणि मग दिवसभर मला त्या विचारांबद्दल एक गिल्ट मनात असायचं आणि त्यामुळे मी माझी दैनंदिन कामं पण चांगली करू शकत नव्हते। पण बापूंनी एकदा प्रवचनात सांगितलं होतं की आपण देवाला फूल का वाहतो त्याबद्दल सांगितलं होतं आणि बापूंनी हेही सांगितलं होतं की जे सुरणाचं फूल आहे ज्याला खूप घाण वास येतो तो सुद्धा आपल्या वेद परंपरेने ते फूल पण आपण देवाला अर्पण करून ते जाळून टाकतो असं बापूंचं मी प्रवचन ऐकलं। मग बापूंनी काय सांगितलं की हे जो आपल्या मनात येणारे घाणेरडे विचार पण आपण देवाच्या चरणी अर्पण करू शकतो। बस त्याच्यानंतर तर मला इतकं छान वाटलं। माझ्या मनात सकाळी झोपेतून उठल्यावर जे पण काही खराब विचार यायचे, निगेटिव्ह विचार यायचे ते पण मी बापूंना अर्पण करायची आणि एकदम बिनधास्त राहायची आणि त्याच्यामुळे हळूहळू मी जे निगेटिव्ह थिंकिंग मधून बाहेर येत गेले आणि माझा परफॉर्मन्स वाढत गेला। आणि आता मी माझा अनुभव सांगत आहे की माझ्या मुलाला आर्मी जॉईन करायचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं। तर त्यासाठी एक सैनिक स्कूलची एंट्रन्स एक्झाम असते जी 5वीला असताना द्यावी लागते। तर ती एक्झाम दिली की रक्षा मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून जे स्कूल्स असतात ऑल इंडिया तर त्याच्यामध्ये सिलेक्शन होऊन मुलांचं ॲडमिशन होतं। तर हे सगळं करण्यासाठी मी डॉक्टर लीनम पडेलकरांना फोन केला आणि त्यांनी दादांना विचारून सांगितलं की तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता म्हणून एंट्रन्स एक्झाम देऊ शकतात आणि दादांनी मला उपासना दिली की रोज हनुमान चालीसा म्हणायची। पण माझ्या मुलाने ती एक्झाम दिली, त्यात तो क्वालिफाय झाला। त्याच्यानंतर मेडिकलसाठी आम्हाला छत्तीसगड अंबिकापूर इथे बोलावण्यात आलं। तिथे मेडिकल राऊंड सुद्धा तो क्वालिफाय केला आणि त्याचं मेडिकल सुद्धा क्लिअर झालं। पण होत काय होतं की तो वेटिंग लिस्टवर गेला, त्यामुळे त्याचं ॲडमिशन होईल की नाही हे आम्हाला माहीत नव्हतं। तर मी आईसमोर, मोठ्या आईसमोर दररोज प्रार्थना करायची की आई की तूच मला इतकं निर्व्यंग काहीही व्यंग नसलेलं बाळ दिलं आहे तर मला फक्त हे तुझ्या चरणी देशसेवेसाठी अर्पण करायचं आहे, त्याचा तू स्वीकार कर आणि त्याचं तू सैनिक स्कूलमध्ये सिलेक्शन करवून घे आई। एवढी प्रार्थना मी रोज करायची। इच्छापूर्ती स्तुतिप सुद्धा लावायची। पण तिथले शिक्षकांशी कॉन्टॅक्ट केला तर ते बोलत होते की आप किस कहीं और ॲडमिशन करवा लीजिए अपने बेटे का, यहाँ पे तो होना मुमकिन नहीं है। त्याच्यानंतर मल्हारला चांगले मार्क्स मिळाल्यामुळे त्याच्या क्लासकडून त्याचा सत्कार करण्यात आला आणि त्याला ट्रॉफीज मिळाल्या। मग आम्ही दादांकडे 14 जून 2022 रोजी ज्या दिवशी गुरुचरण मास चालू झाला त्या दिवशी दादांकडे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो। दादांनी मल्हारच्या ट्रॉफीज हातात घेतल्या, त्याला डोक्यावर हात ठेवला दादांनी आणि हे सगळं चालू होतं। पण माझ्या मनात तीच एक हे होती की अजून ॲडमिशन झालं नाहीये। मग मी डायरेक्ट सुचित दादांसमोर बोलली की दादा मल्हारला गव्हर्नमेंट सैनिक स्कूलमध्ये ॲडमिशन द्या। त्यात ओघामध्ये दादांना बोलली, दादा बोलले की होईल ॲडमिशन, नाथ संविधाच आहे ते। बस त्याच्यानंतर तर मला गॅरंटी मिळाली। मंगळवारी आम्ही दादांच्या क्लिनिकमध्ये दादांचे आशीर्वाद घ्यायला गेलो आणि बरोबर गुरुवारी 2 दिवसांनी 16 जूनला सैनिक स्कूलमधून फोन आला की यू चेक युअर ईमेल अँड कम्प्लीट द प्रोसेस अँड तुम्हाला बोलवण्यात आलं आहे ॲडमिशनसाठी। बस जे टीचर्स लोक ॲडमिशन होणार नाही असं सांगत होते त्याच स्कूलमधून आज आम्हाला ॲडमिशनसाठी कॉल आला होता। हे सगळे चक्र हे सगळं फक्त आणि फक्त बापूच पूर्ण फिरवू शकतात। मला बापूंच्या चरणी म्हणजे आज आपल्या भारताच्या एका रेप्युटेड इन्स्टिट्यूटमध्ये बापूंच्याच आशीर्वादामुळे माझ्या मुलाला ॲडमिशन मिळालं आहे आणि मी माझ्या मुलासमोर 2च ऑप्शन ठेवले आहेत, देशसेवा करायची आणि देशसेवेनंतर बापूंच्या संस्थेचं कार्य आणि बापूंची भक्ती आणि सेवा करायची। बस आणि हे सगळं आईच माझ्याकडून करवून घेत आहे, त्याबद्दल मी आईच्या चरणी अंबज्ञ आहे। मी आईला रोज म्हणायची, मोठ्या आईला, की आई जोवरी या देई श्वास निज कार्यासी साधूनी ये, आणि ते माझ्या आईने ऐकलं। आधी काय व्हायचं की मला कुठली नवीन सेवा करताना किंवा कुठलंही नवीन कार्य करताना खूप भीती वाटायची। पण त्याच्यानंतर मी मनात एकच खुणगाट बांधली बापूंच्याच कृपा आशीर्वादाने की मुकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरीम। ही सगळी करवून घेण्याची सेवा म्हणा, भक्ती म्हणा, ही ताकद त्याची असते, आपण फक्त निमित्त मात्र असतो। त्याच्यानंतर तर मला कुठलीही सेवा करायला अजिबात भीती वाटत नाही आणि तरी जरी वाटलीच ना
तरी पण बापूंच्याच कृपाशीर्वादामुळे माझ्या मनात एक विचार सतत येत राहतो की वृद्ध तनू तरी पिपा गरजतो, मी याचे हत्यार. आणि बस त्याच्यानंतर मी एकदम निर्धास्त होऊन ती सेवा करते. हरिओम श्रीराम अंबज्ञ.